भिवंडी तालुका के आमने गांव सदगुरु श्री नारायण महाराज के प्रांगण में श्री दिलीप यशवंत केने के संकल्पों से श्री राधा कृष्ण कथा का आयोजन श्री यशवंत केने, दिलीप केने, भारत केने, शरद केने, अशोक लोखंडे, सुनील भगत द्वारा दिनांक 11 जनवरी 2025 से 16 जनवरी 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया है। आयोजक द्वारा सभी लोगों से इस कथा में आने की अपील की गई है, तो वहीं इस कथा का शुभारंभ शोभा यात्रा निकालकर की गई। महाध्वनि गूंज रहा है। श्री राधे राधे जय राधे जय राधे। मैंने आधे बोलो ऐसे नहीं बोला है, मैंने राधे बोलो ऐसा बोला है। श्री राधे ये आवाज कन्हैया की, नगरी कन्हैया की और पुकार श्री राधे। पूरे वृंदावन में सैकड़ों कृष्ण भक्त है और बोलबाला राधा भक्त का प्रेमानंद बाबा की जय पूरी दुनिया को पागल बना दिया। अनुष्काला सुद्धा पाया पडताना अजिबात शर्मा नाही वाटली, काही भावना तयार झाली आणि फार चांगलं आहे। क्रिकेटपटू असा संताजवळ बसलेलाच बरा, गुटखा रमी खेळतात। आणि लक्षात ठेवा, जे क्रिकेटपटू संतांजवळ जातात त्यांचेच संसार नीट चालतात, बाकी ज्यांच्या संसाराची वाट लागलेली आहे। सांगायला पाहिजे हार्दिक पंड्या, चहल, अजून कोण, जहीर खान, अरे अरे आता म्हणजे कोणतरी नंबर लावलाय नवीनच, चांगलं काम चाललंय। वृंदावन नगरी कृष्णाची आणि म्हटलं जातं वृंदावनात जय श्री राधे, जय श्री राधे, राधे राधे। म्हणजे सगळ्या देवांवर कब्जा कोणत्या देवाचा? कृष्णाचा, आणि त्या कृष्णावर शिरजोर राधा राणी। वृंदावन तिच्या ताब्यात आहे।
म्हणजे आपण ज्या टप्प्याने प्रवास करतो तो टप्पा असा आहे. दुसरा विचार मी असं सांगेन, मी 2003 साली शुकतालला पहिली भागवत कथा केली. ठाण्याच्या ब्राह्मण लोक घेऊन गेले तेव्हा. 2009 साली चित्रकूटला पहिली रामकथा केली. मी कीर्तन 1995 पासून करतो आहे, पण राधाराणीची कथा करण्याचा योग 2025 उजाडावं लागलं. म्हणजे हा अभ्यासक्रमातला किती टॉपचा सब्जेक्ट आहे. इतका काळ जावा लागला का राधा कथा का सांगता आली नाही? वाचून तर करता आली असती ना, पण राधा राणीचं चरित्र ऐकलं पाहिजे अशी वाटणारी माणसं भेटायला 2025 उजाडावं. राधा राणी ऐकायला पुण्यही लागतं आणि भावनाही लागते. मला राधा राणीचं चरित्र समजून घ्यायचं, त्याला माणसं वृंदावनाच्या फेवर मधली लागतात. आमच्या दिलीप दादाचा मुलगा पंकज, त्याला तो येडच लागलंय, सारखं वृंदावन सारखं वृंदावन. मला वाटतं लोकांनी येडं म्हटलं तरी चालेल, पण माणसाला येड शहाणं लागलं पाहिजे. वृंदावनचं लागलेलं वेड हे शहाणं वेड आहे, शहाणं वेड. आणि ही तर मोठी गंमत आहे ना, किती भाग्यवान आहोत आपण. आमण्याला राधा राणीचं चरित्र ऐकायला येऊन बसलोय. म्हशाचा मूर्त असताना माणसाचं वेड शहाणं असलं पाहिजे. परिपक्वतेची असं सूक्ष्म सूक्ष्म होत जात, ते सूक्ष्म होत जात. भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे, पण तुमचे प्रतिनिधी म्हणून संसदेत बसणाऱ्यांची संख्या किती आहे? किती खासदार आहेत भारताचे? किती? 288. तिथं आमदार अहो 400 पार तर बोलले होते. 500. विचार करा म्हणजे याला विचारा, दुसरा काय आपला विचार त्याच्यात राहतो. किती खासदार? 548. हायस्कूलच्या बाजूला ना आपण, म्हणून 548 खासदार. मग 140 कोटी जनतेशी बोलायचं असेल तर फक्त 548 लोकांशीच बोललं जातं का? तुमच्यातलं ते क्रीम वर काढलेलं असतं. तो आला आणि ज्या शिव्या द्यायला सुरुवात केली त्यांनी, कोणाला? नारायण महाराजांना. आता विचार करा, इतका मोठा अधिकारी महात्मा आणि तो
सन्माननीय श्री अनुजजी घुले आणि हेमंतजी मोरे साहेब यांचाही मनपूर्वक कृष्ण